हॅलो नमस्कार, मी शारदा. तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे शारदा मराठी ब्लॉगमध्ये. माझ्या सर्व ताई दादा मैत्रिणींना श्री स्वामी समर्थ. सर्व आधीच्या 10वीच्या वया आहेत. तुम्ही बघा एवढ्या वया आहे आणि त्या वयांमधले कोरे पेज एवढे आम्ही काढले दादांनी आणि मी. तर मग म्हटलं या वया आपण सर्व काही रद्दीत देऊ. तर एवढे कोरे पेज निघाले याची आपल्याला आता मला म्हणजे बुक बाइंडिंग करायची आहे. तर आमच्या इथं देतात बुक बाइंडिंग करून. तर मग म्हटलं चला एवढे पेज कोरे आहे तर एवढे सर्व पेजचे ना बुक बाइंडिंग करून. आणि हे वया सगळे त्याच्या 10वीच्या वया आहेत. इथे सर्व 10वीचे ही दादा ही एक राहिली अजून नाही भरेली. इथली पण वया आहेत मॅथच्या तर पूर्ण भरलेल्या वया होत्या त्याच्या. तर इथे सर्व काही पुस्तक आहे. अजून तर दीदीच्या एकही वहीला हात लावलेला नाही. तिच्या तर अजून तशाच आहेत. हे सर्व काही आहे ते आधीचे आणि हे सगळ्या वया आहे ना आता रद्दीमध्ये देऊ. फुल भरलेल्या वया आहेत ह्या. तर आता एक साईडला ठेवून देते. बरेच दिवसापासून वरती होते हे त्यांनी काढून ठेवलेले. इथं सर्व खिडक्यांचे मी पडदे काढून घेतले. एवढे पडदे खराब झाले का त्यांना ना कलर म्हणून राहिलेला नाहीये. कारण घराचं काम चालू होतं ना तर अशा कामांमध्ये माझं ना थोडंसं दुर्लक्षच झालं होतं घरातले काही कामांमध्ये. आणि रात्रीचे बघा 11 वाजलेत. एक एक करून आहे ना मला सर्व घर आवरून काढायचं आहे. क्रॉकरी पण आवरायची आहे. आराम खुर्चीच्या खालची चादर आणि इस्त्रीचं हे सर्व काही आज वॉशिंग मशीनला टाकलं धुवायला. ते धुवून काढलं. आराम खुर्चीची ही उशी आहे ना ती पण धुवायची आहे. तिचा कवर पण धुवायचा आहे. जी गादी वगैरे खूप घर धुळीने भरलंय. हे रॉड वगैरे सर्वच पुसणार आहे. म्हणजे पूर्ण हॉलची मी उद्यापर्यंत आहे ना डीप क्लिनिंग करणार आहे. हे बघा हे रॉड तुम्हाला दिसत असेल पडद्याचा आहे. जो नेटचा पडदा असतो ना त्याचा आहे. बघा किती त्याच्यावर धूळ बसलेली. हॉलचे सर्व पडदे काढून आणि उशांचे कवर काढून सगळे भिजत घातले निरमामध्ये. आराम खुर्चीचा पण कवर भिजत घातला आहे. आणि ज्या माळी वगैरे लावलेल्या होत्या ना त्या पण काढल्या त्या पण निरमात भिजत घातल्या. इतक्या खराब झाल्या आहे ना तर सर्व काही कपडे बाहेर भिजत ठेवले पडदे ते. घरातले दररोजचे तर कामं व्हायचेच. फरची पुसणं, भांडे घासणं, कपडे धुणं. पण हे असे काही होतं ना जी काही दुसरी साफसफाई ती काही माझ्याकडून होतच नव्हती. कारण घराचं बांधकाम चालू होतं आणि बांधकाम चालू असल्यामुळं सकाळी 8-8:30ला मजूर यायचे. 9ला कामाला लागायचे तर संध्याकाळी 5:30पर्यंत. दुपारी 1 तासाची मजुरांची सुट्टी व्हायची. पण मग मला पण जेवण करायला लागायचं आणि किचन पण कधी कधी स्वच्छ करायचा बाकी राहायचा. इथं मी सर्व कॉलमला असे पोते टाकले आणि त्याच्यानंतर आहे ना पाणी मारले. वरतून आहे ना असे ते पोते गोळा करून आणि वीट ठेवली. म्हणजे ते पोते अस्तव्यस्त नको आणि जे काही पाणी आहे ना ते इथं वरती पडलं ना का ते सर्व काही पोतं ओलच राहील. म्हणजे सतत आहे ना कॉलमला पाणी मारायची गरज नाही. सर्व कॉलम मी असेच केले. बघा हे बघा इथं पण हा पण आणि वरचे बी. तर आता वरती काही जात नाही. इथला हा जो बीम आहे ना त्याला पण तसंच केले. पोते टाकून ठेवले. म्हणजे असेच तर सतत ते ओले नाही राहू शकत ना. तर असे तरी ते सतत ओलेच राहतील. तर हे बघा ह्या कॉलमला पण तसंच केलं आहे आणि याला पण तसंच केलं. तर बघा किती छान. म्हणजे सतत पाणी मारायची गरज नाही. दिवसातून 2 वेळेस मारलं ना तरी काही प्रॉब्लेम नाही. कसं असतं RCC कामाला पाणी मारायला लागतं दिवसभरात 3 वेळेस. तर आता कसं पोते टाकल्यामुळे ना मग शक्यतो मारायची गरज नाही. 2 वेळेस दिवसभरात मारलं ना तरी चालेल. वरती सर्व पाणी झालंय. पूर्ण पोते मी ओले चिंब केलेत. तर चला आता खाली जाते. आज सर्व पडदे उशांचे कवर वगैरे सर्वच धुवून काढले. छानपैकी वाळले पडदे. म्हणजे हॉलचेच धुतले. हॉलपासून मला साफसफाईला सुरुवात करायची आहे. त्याच्यामुळे अजून तर दुसरे नाही धुतले पण हॉलचे धुतले. आता दररोज बेडचे वगैरे सर्वच पडदे काढून आणि धुवून टाकणार आहे. तर छानपैकी पडदे वाळले. लगेच आता हॉलची साफसफाई करून लावून देते. हॉलची परिस्थिती बघा कसा माझा हॉल झालेला आहे. सर्व अस्तव्यस्त एकदम खराब झाला आहे. तर मला आहे ना आता हॉलच आवरायला घ्यायचा आहे. मस्त अशी हॉलची साफसफाई करणार आहे. हॉलची डायरेक्ट डीप क्लिनिंग करणार आहे. सोफा पण आवरायचा आहे. सोफा पण खराब झाला आहे.
तर हे चला सर्व काय आवरते आणि ही धूळ बघा TV युनिटवर कशी धूळ बसली आहे. लाईटीचा तर खूप प्रॉब्लेम झाला आहे, सतत जाये डिम होते, लाईट जाते येते, पण इन्व्हर्टर आहे ना त्याच्यामुळं बरं आहे. तर चला आता ना मी हॉल आवरायला घेते. आज घर बघून आहे ना सकाळी सकाळीच माझं ना डोकं दुखायला लागलं होतं. एवढं घरामध्ये पसारा झाला आहे ना का असं घर जडजड झालं आहे, असं वाटलं का माझ्याच डोक्यावर काहीतरी ओझं दिलं आहे असं झालं होतं. तर मग म्हटलं चला आता आहे ना दररोज दिवसभर तर काही वेळ मिळत नाही, दिवसभर ऑफिसमध्ये असते, तर दिवसभर घरामध्ये साफसफाई करायला वेळ मिळत नाही. आता बांधकाम झालं आहे तर आता दररोज ऑफिसमध्ये असते. तर मग म्हटलं दररोज संध्याकाळी आहे ना जेवण वगैरे झाल्यानंतर आहे ना थोडी थोडी करून घराची पूर्ण साफसफाई करायची आहे. तर एवढं छान वाटतंय ना घराची साफसफाई करायला मी काढले. तर आता ना हे सर्व काही TV युनिटवरचे फुलं वगैरे बादलीमध्ये ठेवते आणि निरमाच्या पाण्यात आहे ना ते स्वच्छ धुवून काढते. तर ते माझे दीदी आणि आधीचे रिझल्ट होते. दीदी 12वीला होती आणि आधी 10वीला होता. तर दोघांचे रिझल्ट लागले. तर ते ना शाळेतून आणल्यानंतर वरतीच ठेवलेले होते TV युनिटवर. तर आता ते त्यांच्या फाईलला लावून द्यायला लागतील. तर इथं निरमाचं पाणी केलं आहे आणि किचनवरतीच आता ते फुलं वगैरे आहेत ना ते स्वच्छ धुवून काढते, कारण बाहेर आहे ना हौसा भांडे घासते आणि तिथं मला जागा नाही. तर मग म्हटलं चला आता किचनवरतीच ते फुलं वगैरे धुवून, आणि किचन तर स्वच्छ केलेलंच आहे, पुसून वगैरे काढलं आहे, किचन स्वच्छ आवरलं आहे. तर मला किचनची पण साफसफाई करायची, पण मेन म्हटलं सर्वात आधी हॉलपासूनच साफसफाई करू. कसं कोणी पण घरी ये जाय करते, पाहुणे रावळे येतात, तर आपलं घर पण स्वच्छ असायला हवं. तर इथे ना हे फुलं पण स्वच्छ धुवून काढते, निरमाच्या पाण्यामध्ये ना जरा वेळ भिजत ठेवते म्हणजे एकदम छान निघतील. मी तर दररोजच प्रयत्न करते का दररोज आपल्या चॅनलवर एक तरी व्हिडिओ आला पाहिजे, पण ह्या कामामध्ये ना मला खरोखर वेळ मिळत नाही. घराच्या कामामध्ये ना एवढे दमले का सांगू पण शकत नाही. त्याच्याने ना तब्येत पण जरा खराब झाली, म्हणजे आधीच वजन कमी होतं पण अजूनही वजन कमी झालं, तब्येत पण खराब झाली आहे. तरी पण प्रयत्न करणार आहे का दररोज एक तरी व्हिडिओ आपल्या चॅनलवर आला पाहिजे. तर खरंच तुम्हाला माझे व्हिडिओ बघायला आवडत असेल ना तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि मला सपोर्ट करा. तर किचनवरती जो डब्बा आहे ना त्याच्यामध्ये मिरची मसाला ते ठेवलेला आहे, हळद ते. तर अजून तो डब्बा पण मला वरती लॅफ्टमध्ये ठेवून द्यायचा आहे, तो ठेवायला पण मला वेळ नाही आहे. तर इथे ना आता फुलं वगैरे स्वच्छ धुतले, आता TV युनिटपासूनच साफसफाईला सुरुवात करते. आणि अशी पण माझी दररोजची वरवरची साफसफाई राहायची, पण सर्व काही वस्तू वगैरे काढून पुसलूस व्यवस्थित घराची होत नव्हती. नाहीतर असं TV युनिट म्हणा किंवा जे काही फर्निचर आहे ना त्याची अशी साफसफाई व्हायची. पण जास्तीत जास्त माझा सर्व काही वेळ आहे ना घराच्या बांधकामाकडेच होता, जास्तीत जास्त मी तिकडेच वरतीच राहायचे घराच्या कामावरती. तर त्याच्यामुळे ना बांधकाम पण लवकर झालं आहे. तर आता आहे ना प्लास्टरची सुरुवात होणार एवढे 2-4 दिवसात. तर इथे ना व्यवस्थितपैकी TV युनिट्स पुसून घेते. थोडंसं निरमाचं पाणी केलं आहे तर तुम्हाला मी बादलीतलं पाणी दाखवेल. फक्त TV युनिटच पुसलं आहे तर इतकं खराब पाणी झालं आहे. तर 2-3 कपडे ठेवले TV युनिट पुसण्यासाठी, एक कपडा ओला सुका असं करून 3-4 कपड्यांनी ना व्यवस्थितपैकी TV युनिट पुसून काढील. आणि मी ज्या रुमालाने पुसते ना फर्निचर एवढं छान निघतो ना, मऊ रुमाल आहे, 10-10 रुपयालाच ते रुमाला मिळतात, 10 किंवा 15 रुपयाला. पण एवढं छान फर्निचर निघतं आहे ना, आणि खराब झालं ना तरी पण नळाखाली 2 मिनटात तो कपडा लगेच स्वच्छ पण होतो तो रुमाल. तर इथे ना छानपैकी माझं आहे ना TV युनिटची साफसफाई करायला घेतली. तर घड्याळ पण स्वच्छ केलं, फॅन तर आधीच पुसले आणि फॅन तर 8-4 दिवस झाले नाही का लगेच पुसले जातात. कसं आता उन्हाळ्यामध्ये फॅन सतत चालू राहतात ना तर त्यांच्यावर आहे ना पटकन धूळ साचते. तर इथं मस्त अशी शिवाजी महाराजांची फ्रेम स्वच्छ पुसून आणि त्या जागेवर जिथं मला ठेवायची होती तिथे ती ठेवून दिली. म्हणजे आता वरची बाजू पुसून झाली TV युनिटची. तर आता TV युनिट आहे ना एकदम स्वच्छ पुसून घेते. आणि TV तर आधीच पुसतो, TV तर काही मी पुसत नाही. अजून TV घेतल्यापासून आहे ना आमच्या घरातली कोणीही TV पुसलेली नाही. आधी एकटाच त्याच्या तोच स्वच्छ पुसून घेतो. तर एक TVसाठी ना वेगळाच मऊ कपडा आहे आणि त्याच्याने ना तो TV पुसून घेतो. आपलं घर स्वच्छ असलं का आपलं मन पण एकदम छान आणि फ्रेश स्वच्छ राहतं. कारण घरामध्ये ना इतकी धूळ वगैरे बघून आहे ना अक्षरशः मला आहे ना बरंच वाटत नव्हतं. माझं नुसतं घराकडे लक्ष जायचं आणि हे काम आहे ते काम आहे सतत असं माझ्या मनात यायचं. तर मला असं झालं होतं का कधी मी घराची माझी साफसफाई करीन. तर आता एवढं छान वाटायला लागलं ना, थोडी थोडी साफसफाई करायला सुरुवात केली ना तर एवढं छान वाटतंय. तर बघा
TV युनिट पुसून काढले तर पाणी बघा किती खराब झालेलं आहे। तर आता नाही ते सोफा पण एकदम स्वच्छ पुसून घेते। तर आता ना सोफा पुढे सरकून घेतलाय आणि थोडं आहे ना सोफा पण खराब झालाय। तर आज सोफा पण आहे ना स्वच्छ घासून काढणार आहे। भांड्यांची ना जी मऊ घासणी आहे तर त्या घासणीने स्वच्छ घासणार आहेत। आता तुम्हाला दाखवते सोफ्यावरती थोडे डाग वगैरे पडले तर ते स्वच्छ एकदम मस्त असे घासून घेते का एकदम नवीन आणि छानपैकी सोफा पण दिसेल। तर ती आजच मी ती घासणी आणली आहे आणि मऊ आहे ती घासणी, घेतानीच ती मऊ होती। तर एकदम छान त्याच्याने सोफा निघतो। 10 रुपयाला मिळते ती घासणी, तर 40 रुपयाचे अशा 4 मिळतात, असं पॉकेटच असते त्या घासणीचं। तर त्याने ना काही सोफ्याला प्रॉब्लेम वगैरे होत नाही, म्हणजे त्याचे धागे दोरे काहीच निघणार नाही। तर मग छान असा सोफा आवरून घेते। तर सोफ्याच्या मागं पण बघा कशी धूळ वगैरे आहे, तर ती पण फरची स्वच्छ पुसून घेणार आहे। जे काही कॉर्नर वगैरे आहेत ते सर्वच व्यवस्थित आवरून घेणार। तर आता खालची फरची पुसायच्या आधी सर्वात आधी ना खिडक्या पुसून घेते। खिडक्यांच्या काचा वगैरे, ग्रेनाईट, त्याच्यानंतर रॉड वगैरे ते सर्वच पुसून घेणार, म्हणजे जी काही धूळ आहे ना खिडक्यांची ती खाली पडेल। आणि त्याच्यानंतर सोफ्याची खालची जागा पुसून घेणार। तर इथे ना सोफा बघा स्वच्छ पुसून झाला आहे। रात्रीचे 10:15 वाजलेत, 10:15 वाजले आणि इथे ना मी सर्व सोफा व्यवस्थित स्वच्छ पुसून घेतला। सोफ्याची खालची फरची पण व्यवस्थित स्वच्छ पुसून घेतली, तेवढी अर्धी भिंत पण स्वच्छ पुसलूस करून घेतली आहे। आणि सोफा एवढा छान दिसतोय ना, भरपूर वेळ लागला सोफा साफ करायला। तर कधी कधी ना सोफ्यावरती पण आहे ना लाल मुंग्या होतात, आजूबाजूने येतात। तर मग मी काय केले, सोफ्याच्या किनारीला कोपऱ्यांना थोडीशी मुंग्यांची पावडर टाकली आहे आणि खाली फरचीवर पण कोपऱ्यांना ना मुंग्यांची पावडर टाकली आहे, म्हणजे सोफ्यावर वगैरे मुंग्या वगैरे होणार नाही। तर आता ना मी सोफ्यावर कुशन टाकून घेते। पडदे पण वाळले, पडदे लावून देणार आहे। आणि आज आहे ना सोफ्यावर कुशन अंथरते आणि कुशनचे कवर पण धुवायला टाकले होते, तर ते पण आता घालून देते। ते सर्व वाळले, मग काय व्हायचं, आता घड्या घालून ठेवायचे पडद्यांच्या वगैरे आणि उद्या पुन्हा लावायचे। मग आता ना घड्या घालणार नाही, लगेच लावून देते, म्हणजे पडदे इस्त्री वगैरे करायची गरज येत नाही। आणि मी कधी तर पडद्यांना इस्त्री करत नाही, पण व्यवस्थित स्वच्छ धुतले ना त्याच्यामुळे व्यवस्थित लावले ना का त्यांना अशा घड्या वगैरे दिसणार नाही। तर चला आता मी सोफ्याचं इकडचं सर्व काम करून घेते। क्रॉकरी राहिली आवरायची आणि जो मेन दरवाजा आहे ना तो स्वच्छ पुसायचा आहे। खिडक्या वगैरे सर्व, खिडक्यांच्या जाळ्या वगैरे सर्व ग्रेनाईट पुसून काढले, हे स्वच्छ घासून घेतले। शोपीस आणि हे पण पुसलूस करून झाली आहे। इथं माझं काम पण चालू आहे आणि TV वरती मी तारक मेहता लावला आहे। तर तारक मेहता लावते, कधी देवांचे मंत्र, स्तोत्र, अभंग लावते, कधी काही ताईंचे व्हिडिओ वगैरे बघायचे असले तर ते लावते। असं काही TV वर चालू असल्यानंतर किंवा मोबाईलवर चालू असल्यानंतर ना काम पण पटकन आवरतं आणि आपलं काम त्याच्यामध्ये कुठे होतं ना तर ते काही कळत पण नाही। आणि देवाधर्माचं लावल्यानंतर तर घरातलं वातावरण एकदमच छान आणि प्रसन्न असतं। रात्रीचे 11:15 वाजले, हॉल एवढा आवरून झालाय बघा। सोफा वगैरे एकदम व्यवस्थित केला, पडदे बिडदे लावून दिले। एवढा सोफा छान वाटू राहिलाय ना का मी सांगू शकत नाही, खूप सुंदर दिसतोय। सर्व काही आवरलंय, टीपॉय राहिलाय स्वच्छ करायचा, त्याच्यातले जे काही सामान आहे ते काढून घ्यायचंय आणि टीपॉय आवरायचा आहे। तर बघा किती छान वाटतंय ना, एकदम प्रसन्न वाटतंय एवढंच आवरलंय तरी। तर आपलं काम आहे तर ते कधीतरी आपल्यालाच करायला लागणार आहे, तर कंटाळा करून काही उपयोग नाही। त्याच्यामुळे ना कोणतंही काम आनंदाने केलं ना तर आपल्याला पण थकवा येत नाही किंवा कंटाळा येत नाही। चला व्हिडिओचा एंड करते। कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्कीच सांगा। व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, चॅनलला सबस्क्राईब करा। लवकरच नवीन व्हिडिओ घेऊन येईल।